नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत मुंबईतील लालबाग येथे आणि लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने उद्यानंद सेवा मंडळात आज आपण आपला सोहळा सख्यांचा हा साजरा करणार आहोत. आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि सगळ्या अगदी छान नटून थटून आलेल्या आहेत. बरं, सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचंय. पण एक सांगू का तुम्हाला मंडळी, कसं असतं ना की मुलीचं लग्नाचं वय जसं व्हायला लागतं ना, तसं आई ना तिला संसाराचे धडे देत असते, स्वयंपाकाच्या काही गोष्टी शिकवत असते. कारण तिला माहीत असतं की सासरे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. कारण स्त्रियाच पुढच्या पिढी घडवत असतात आणि संसारासाठी सक्षम बनवत असतात. आणि त्यासाठी आपण सुरू करणार आहोत आपला हा सोहळा सख्यांचा कार्यक्रम. कारण या सगळ्या सख्यांमधून एक हुकुमाची राणी होणार आहे, जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा हा माहेरचा आहे. तर बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी होण्याचा मान कोण पटकावते. आणि त्यासाठी आपल्या पहिल्या खेळासाठी काही ताई आपल्याला हव्यात. कोण आहेत त्या ताई? तरी पटापटा इथे यायचं. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. आपल्या या खेळाचं नाव आहे संगीत. सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईनी नृत्य करायचे, नृत्य करत करत फिरायचे. तर आता मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला. तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला. गो फॅशन मराठी सोबय तुला. खुर्ची खुर्ची विसरली होती. बापरे, अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाटीला. क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, लवकर लवकर बसून घ्या. हा 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 हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शबा 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 शा. ताई त्याची एक पुढे आहे तिथे. काय झालं होतं? म्हटलं होती खुर्ची, म्हटलं बसूया. हो बसूया, पण मागे बघितलंच नाही वळून. तू ऑलरेडी तिथे ताई बसली होती. नव्हती बसली. नव्हती बसली. काय नाही. एक मिनिट इथे ये. मला आता हे जरा मला सोडवावं लागणार आहे काहीतरी. काय झालं ताई? काहीच नाही. मीच होती, बसणार होती. त्या म्हणाल्या मी बसते. मी त्या- बसते नाही बोलली. म्हणजे तुम्ही पुढे, मी बसते. अच्छा, पण मग काय खुर्ची कोणाची आहे? आता त्यांची नाही, कोणची पण होते, भांडण नाही. बरोबर आहे. मला एक सांग, नक्की ही खुर्ची तुझी नाहीये? नाही आहे, चालेल. तुझी नाहीये? नाही आहे, नाही. खरंच नाही? ठीक आहे, चालेल. तुला काय वाटतं ताई? मला काय हरकत नाही. हरकत नाही, पण निर्णय असा आहे की ही जी खुर्ची आहे ही खुर्ची आहे या ताईंची. असं मी अजिबात बोलणार नाही. ही खुर्ची आहे या ताईंची. ताई, तू मागे येऊन बसली होतीस. आणि आता या राऊंड मध्ये 10 ताई आहेत आणि 6 खुर्च्या आहेत. तेव्हा बघूया कोण होते बाद आणि कोण जाते आपल्या पुढच्या खेळामध्ये. काय वाटतं, तू जाणार पुढच्या खेळामध्ये? लक असेल तर ऑब्विसली जाणार. किती वर्ष झालेत लग्नाला? 5 वर्ष. माहेर कुठलं? माहेर कोपर खेळणे, नवी मुंबई. नवी मुंबई. आणि सासर? सासर लालबाग. सासर लालबाग. हो. हलवाई म्हणजे स्वीटचा शॉप, प्रोफेशनल स्वीट. पण अमराठी भाषिक आहात? येस, नॉर्थ साऊथचे. तर मग छान मराठी बोलतो तुम्ही. थँक्यू. भाऊजी मराठी? बिकॉज बॉर्न अँड ब्रॉट अप फ्रॉम हियर. हो, ओके. पण भाऊजी पण? येस. ओके, व्हेरी गुड. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा. हा, पण आता एक तुमच्याकडे असं उखाणा वगैरे घेत असतात का? नाही, पण मी एक ट्राय करते. ट्राय करते. ओके, व्हेरी गुड. हा, माऊसच्या क्लिकवर चालतंय कम्प्युटरची स्क्रीन. माऊसच्या क्लिकवर चालतंय कम्प्युटरची स्क्रीन. शंकर
रावण. रावांचं नाव घेते. IT ची क्वीन. हो मग IT ची क्वीन आता इटली हुकुमाची क्वीन होणार की नाही? येस, आय विल ट्राय. हो ओके. खूप इंग्लिश बोलते मा बाताई. तर आता सुरू करूया आपल्या या खेळाला आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात है. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला. असं वाटतंय गरबा खेळतोय आपण. राधा राधा माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. हा लवकर लवकर लवकर. व्हेरी गुड मस्तच. हा शबाश शबाश शबाश. हा ताई इथे ताई ताई लवकर तिथे. नाही आणि अशा पद्धतीने 6 ताई ज्या आहेत त्या 6 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुम्हा 6 ताईंचं. तुम्ही आलात पुढच्या खेळामध्ये. कसं वाटते ताई? छान वाटते. छान वाटते. आता हा दुसरा खेळ आहे, त्याच्यानंतर तिसरा खेळ आहे. हा हळूहळू खेळ कठीण होत जाणार आहे. हो. कसं वाटते ताई हे जे स्वतःसाठी वेळ काढून तू आलेली आहे स्वतःच्या आनंदासाठी, कसं वाटते? छान वाटते. आणि हा जो वेळ आहे तो किती महत्वाचा असतो प्रत्येक गृहिणीसाठी? खूप म्हणजे सगळ्यांच्या रोजच्या धावत्या म्हणजे ह्याच्या धवपळीत मध्ये आता हा म्हणजे टाइम भेटलाय तोच खूप आहे. पण तुला काय वाटतं असा हा वेळ प्रत्येकीने काढला पाहिजे? हो, स्वतःसाठी तर काढावा नक्कीच. अच्छा, पण एरवी तुमच्या जबाबदाऱ्यामधून हा वेळ मिळतो? नाही, अजिबात नाही. अजिबातच नाही. नाही. बरं काय आवडतं? तुझी आवड छंद काय आहे? डान्स आणि मी ब्युटिशियन मध्ये. अच्छा, आणि डान्स पण आवडतो? हो. ओके, बरं झालं आम्हाला सांगितलं आहे. आणि ताई तुला कसली आवड आहे? मला स्वयंपाक करायची. काय 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 जास्त चांगलं तू बनवतो? चिकन वडे. चिकन वडे म्हटल्यानंतर संपलोच ना आपण इथं. हा ताई तुला काय आवडतं? बिर्याणी. बिर्याणी, चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, परत कोलंबी, सगळ्या बिर्याण्या बनवते. आपण खेळायला लवकर सुरुवात करूया. ओके, त्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा हा, खेळाचं नाव काय ताई? फुंकर प्रेमाची. हा ताई, हा खेळाचं नाव. हा फुंकर प्रेमाशी. हा. अरे हा हा ताई, हा पटकन. हा फुंकर प्रेमाची. ओहो, क्या बात है. ताई खेळाचं नाव काय आपल्या? फुंकर प्रेमाची. अरे हो, इथे राहिले. इथे तर डान्सची आवड आहे. तिला तू विचारलेलं मी. हा आता हे फुंकर प्रेमाचे आणि हा हे डान्स करत करत बोलायचे. हा रेडी, 1 2 3. फुंकर प्रेमाची. अरे बापरे. त्यात हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर एक एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर आतलं नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचं आणि हात वरती करायचे. फक्त फुंकर मारताना हात मागे पाहिजे. 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर हाथ के होती, हाथ होती, हाँ. पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून निळा पिवळा लालेला रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला. ताई आजच नाणं शोधायचं आपल्याला. लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर हरकत नाही. ओके, आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आता भाऊजी असते ना तर त्याने गाणं गायलं असतं. कुठलं माहितीये? रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. नाही
इथे हे जे काय 3 हा बरं तुम्हाला माहिती ना चिवडा गल्लीमध्ये सगळ्या मिरच्या कुटायला येतात माहिती ना चिवडा गल्लीमध्ये हा तिथे जवळजवळ ह्या गेल्यासारख्या वाटतायत हा आणि जे काय दळणाच्या गिरणीमध्ये जे काय घुसलेले आहेत हा तर काय मेकअप करून आले ताई हो 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. वेळ झालेल्या निर्णय असा आहे की जी पहिल्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे पूनम ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे स्नेहल ताई. एकदा हात वरती करायचंय हात वरती करायचंय. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे विनीता ताई. असं मी अजिबात म्हणणार नाही. तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे निकिता ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत. पण सन मराठीकडून तुम्हाला मिळते भेटवस्तू. सोहळा सख्यांचा मंडळी शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर सुरू करूया आपण आपला अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत भावनिक करणारा असा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण एक पत्र सगळ्या ताईंना लिहायला सांगतो त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. त्या भागामध्ये सुद्धा सगळ्या ताईंनी पत्र लिहिली होती पण त्यातल्या 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. एक पत्र आहे शमिका ताई यांचं आणि दुसरं प्राची ताईंचं. आपण शमिका ताईंपासून सुरुवात करूया. आजचं हे पत्र माझ्या स्वतःसाठी आणि माझ्यासारख्या असलेल्या ज्या इतर गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आहे. रोजच्या कामाच्या नोकरीच्या धावपळीत हे आयुष्य असं चालत असतं. त्यातलीच मी एक गृहिणी आहे. मी आधी नोकरीला जात होते परंतु बाळानंतर मला माझी नोकरी सोडावी लागली. पण आज मी एक स्ट्रॉंग आई आहे त्याचा मला अभिमान आहे. परंतु या धावपळीच्या आपल्या रुटीनमध्ये मात्र आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जातो. आपण स्वतःलाच मागे ठेवतो व आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतो. हे पत्र माझ्यासारख्याच असलेल्या प्रत्येक गृहिणीसाठी आहे. त्या महिलेसाठी आहे जी नोकरी आणि घर यात गुंतलेली आहे. तुम्ही सगळ्याजणी काही ना काही स्वप्न स्वतःसाठी बघत असाल पण आपल्या धावपळीच्या जगात ते मात्र कुठेतरी हरवून जातं. आज मला इथे जमलेल्या प्रत्येकाला सांगायचं आहे की तुम्ही हा जो तुमच्यासाठी वेळ काढून इथे छान तयार होऊन आलायत हा 16 सेकंदसाठी जे जमले आहेत त्याबद्दल स्वतःलाच एक छान गोड स्माइल देऊन स्वतःचेच आभार माना. स्वतःलाच थँक्यू म्हणा. आणि मला माझ्या सासूबाईंना सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे कारण त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी आज या 16 सेकंदच्या कार्यक्रमाला येऊ शकली. तसंच मी सन मराठीला सुद्धा थँक्यू बोलते त्यांचे आभार मानते. त्यांनी एवढा छान सोहळा आम्हा महिलांसाठी आयोजित केला. थँक्यू ताई. खूप छान पत्र तू लिहिलंस. खरंच खूप छान पत्र लिहिलेस. वेळ काढून तू इथे आलेली आहे स्वतःच्या आनंदासाठी. ते फार महत्त्वाचं आणि मी या सगळ्या ताईंसाठी खरं तर मी तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करतो आणि तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा संसार तुम्ही चालवत असता. अगदी किती संकट आली किती अडथळे आले तरी ज्या पद्धतीने तुम्ही नेटाने तो पुढे नेत असतात त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे कौतुक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खरंच तू खूप छान पत्र लिहिले असते. प्राच हे जे मनातलं व्यक्त तू ह्याच्या आधी कधी केलेस? आज करून कसं वाटलं? खूप छान वाटलं. मोकळं वाटलं. व्हेरी गुड. आता आपण जाऊया ताईंकडे. हो. ओके. प्रिय आई बाबा या श्री साष्टांग नमस्कार. आज बाबा तुम्हाला जाऊन 27 वर्ष व आईला जाऊन 19 वर्ष झाली. तुम्हा दोघांची खूप आठवण येते. आज तुम्ही दोघेही आम्हा दोघ्या बहिणीचा संसार पाहायला हवे होते. वर्षाच्या मुलीचे म्हणजे चकुलीचे लग्न होऊन तिला एक मुलगा आहे म्हणजेच वर्षा आजी झाली आहे व तुम्ही पंजोबा पणजी झाल्या आहात. तसेच माझे दोन्ही मुले मंदार व विशारद म्हणजे आई तुझा लाडका विशी तो उत्तम क्रिकेट खेळतो आणि त्याचे हे यश पाहण्यास तुम्ही दोघे हवे होते. वर्षा तिच्या संसारात खूप छान सुखी आहे. तुम्हा दोघांचा आशीर्वाद आम्हाला सतत आहे. आमच्या मुलांना तुमचा कायमच आशीर्वाद असू दे. ताई जेव्हा आई होते किंवा बाबा होते, बाबा तर खूप आधीच गेले, पण जेव्हा आई हयात होती तेव्हा कधी ह्या मनातल्या गोष्टी तिच्यासमोर व्यक्त केल्या? नाही. आज करून कसं वाटतं? हलकं वाटलं. तिचा आशीर्वाद तुम्हा दोघी बहिणींच्या पाठीशी सदैव असणार आहेत, आयुष्यभर असतात आणि ती खुश असणार आहे की आज तुमचा दोघींचा हे संसार बघून.
आणि तुम्ही उलट जितकं छान खूप खुश राहाल आनंदी माझ्या वडिलांची इच्छा होती की मी बीएमसी मध्ये कामाला आहे आणि ती इच्छा ते गेल्यावर पूर्ण झाली आहे आणि मी बीएमसी मध्ये क्लार्क म्हणून आहे आता. साहेब आशीर्वाद असतील आणि म्हणून तुला तिथे जॉब मिळालेला आहे. क्या बात आहे. हे अशाच पद्धतीचे आशीर्वाद ते आपल्या त्यांचे सोबत असतात. नक्कीच नक्कीच ताई, आपण जाऊया ते शेवटच्या खेळाकडे. ओके ओके. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट पाहताय आणि तितकीच उत्सुकता मला सुद्धा आहे की या 3 ताईंपैकी कोण होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आता हा खेळ असा आहे, खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची. हा, खेळाचं नाव काय? खोचाखोची. नाही, मी कसं केलेलं आहे, हा हा हा, बरोबर. करेक्ट आहे. खोचाखोची. बापरे. खोचाखोची. ए, खोचाखोची. खोचाखोची. बरं, थांबशील आता? किती वेळात ते खोचाखोची. हा, हरकत नाही, पण ताई क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आम्हाला कळलेलं आहे तुला डान्स करायला खूप आवडतो, त्याच्यामुळे मस्त होऊन जाऊ दे. 1 2 3 ये. खोचाखोची. हिची खोचाखोची वेगळी आहे, त्या ताईंची एक वेगळी होती पण छान होती. हा, आणि हलवाई ताई. हा, ओके. खोचाखोची. हा, खोचाखोची. खोचाखोची. हरकत नाही, ही वेगळीच होती खोचाखोची. हरकत नाही, पण ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. ओके, आता या खेळाचं नाव खोचाखोची का हे तुम्हाला मी सांगतो. ते अशासाठी की मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नृत्य करता करता एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचा आहे, तो तुमच्या केसांमध्ये खोचायचा आहे. पण नुसता मागे खोचायचं नाहीये, आडवे तिडवे कसे, हे असे. काय झालं? तुमचीच केस छान आहेत. आता सगळ्यांच्यात नशिबात नसतात असे कुरळे केस. हा, तुमचे असते तर कधी कधी बघा केसाचा फायदा होतो. ओके, त्यात तुम्ही रेडी? म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली हा, व्हेरी गुड, लेने को आयलो. व्हेरी गुड. चल नको, मेरे ओहो. साथ चल नको, मी मुंबई से खाली हा. तुझे लेने को आयलो, मी क्या बात मुंबई से है? खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. क्या बात आहे. ओहो, कणकवलीची चेडू आहे इथं. हा, 10 9 वेळ संपलेली आहे. पहिल्यांदा आधी ह्या ताईंपासून मोजूया. 1 2 3 55 56 57 58 59 60 61 62 62 62. व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड. एवढे मोजायचे. ओके, आणि आता कणकवलीच्या चेडवाचे बोगे आपण मोजूया स्ट्रॉ. 1 2 3 4 5 ताई अशो 58 59 60 71 72 73 74 आणि 75. 1 2 3 4 5 6 41 42 43
73 74 75 76 77 78 79 80 81. व्हेरी गुड, क्या बात आहे. अर्थात निर्णय तुमच्या समोर आहे. तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे स्नेहलताई. निकिताताई, तू उपविजेती ठरलेली आहेस. त्यामुळे सन मराठीकडून तुला मिळतोय खास तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर म्हणजेच इंडक्शन. एकदा जोरदार आहे. काय करणार आहेस यावर पहिल्यांदा? आधी आता दूध होतो घाल. दूध उतू घालणार. क्या बात आहे. आपली असते परंपरा आहे की नाही दूध उतू घालणं. आणि आजच्या या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पूनमताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि पूनमताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस. त्यामुळे सन मराठीकडून तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर अर्थात मायक्रोवेव्ह. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय हुकुमाची राणी झालीस? मस्त, एकदम मस्त. एकदम मस्त. पण वाटलं होतं होशील तू हुकुमाची राणी? हा विचार म्हणजे असं हे नव्हता की मी जिंकणार करून. तरी तू हुकुमाची राणी झालेली आहेस तर असं कुठला हुकूम तुला आज इथे सोडावा असं वाटतंय? मला असं वाटतं हुकुमाची राणी मीन्स वॉट, लाईक वन लेडी शुड सपोर्ट अदर लेडी ओके. फॉर वॉट एव्हर लाईक यू आर गेटिंग द प्लॅटफॉर्म or any this like competition, ladies should support on that. So I want to just say that. Thank you. या व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे एवढंच कळलेलं आहे की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट करायला पाहिजे. Means 3 years. व्हेरी गुड. अरे हा हुकूम मला वाटतं सगळेजण पाळणार आहेत. ओके ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. काढू? Yes. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि आजच्या भागाची अर्थातच हुकमाची राणी ठरलेली आहे पूनमताई. आणि या प्रत्येक हुकमाच्या राणीच्या चेहऱ्यावर हा जो आनंद असतो, हा जो उत्साह असतो ना, हा आमच्यासाठी फार 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 महत्त्वाचा असतो. आणि त्यासाठीच खरं तर हा सगळा अट्टहास आहे. आणि जेव्हा हे सगळे चेहरे असे छान प्रफुल्लित आनंदित असतात ना, ते बघून असं वाटतं की ज्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलाय तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी होतोय याचा आनंद खरं तर आम्हाला खूप होतो. तर भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.